क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने नांदेडमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आलाय। आपण बघतो क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर या मोर्चात सहभागी झाले आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर हा भव्य मोर्चा या ठिकाणी चालले चित्र आपल्याला पाहायला मिळतं। शेतकऱ्यांच्या मागणी शेतकरी आक्रमक झाल्याचे चित्र सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं। आपल्यासोबत क्रांतिकारी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर आहेत। भाऊ काय सांगाल, भव्य मोर्चा काढाय काय मागणी? ओल्या दुष्काळाने नांदेड जिल्ह्यामध्ये प्रचंड शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। सरकारने दिलेलं 31,500 कोटीचं राज्यासाठीचं पॅकेज अत्यंत तोकडा आहे। जनावर 50 मिली आणि मदत मात्र 20 जनावरांना करताय। दुधाळ जनावरांची किंमत 1 लाख रुपये असताना 37,000 रुपयामध्ये आमचं भागणार नाही। आमची आजची मोर्चाची मागणी अशी आहे की सोयाबीनला प्रति क्विंटल 8,000 रुपये भाव खासगी बाजारामध्ये मिळाला पाहिजे। त्याच्यासाठी सोयाबीनच्या डीओसीची निर्यात करा, तेलावरचं आयात शुल्क 40-50% वाढवा, कापसाची निर्यात करून 12,500 रुपये कापसाचा खासगी बाजारातला दर करा। हे देता येत नसेल तर आम्हाला प्रति क्विंटल 4,000 रुपये भाव फरक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये द्या आणि जे नुकसान झालंय त्याची 100% नुकसान भरपाई पाहिजे। ऊसाच्या बाबतीमध्ये 1 रकमी FRP प्लस 200 रुपये आम्हाला पाहिजे आहे। शेतीला मजबूत कंपाऊंड जंगली जनावरांच्या त्रासामुळे वाचण्यासाठी पाहिजे आणि आमच्या शेतमजुरांच्या इतर मागण्या घेऊन आम्ही आज हजारोच्या संख्येने रस्त्यावर उतरलोय। सरकारने जर का आमची दिवाळी अंधारात घातली तर सरकारमधल्या मंत्र्यांची सुद्धा दिवाळीत अंधारात घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आणि नेपाळला जसं मंत्र्याला तुडुतुडू आणलं तसेच शेतकऱ्याच्या पोरांनी जर एखाद्या मंत्र्याला आणलं तर नवल वाटू देऊ नका, हे सांगायला आजचा मोर्चा आहे। आली की कर्जमाफी करू सरकार म्हणते। योग्य वेळ का आम्ही स्मशानात गेल्यावर योग्य वेळ येणार का? हीच योग्य वेळ आहे। ओल्या दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर असताना आता कोणती तुम्ही योग्य वेळ शोधताय? कर्जमुक्तीची खरी हीच योग्य वेळ आहे आणि कर्जमुक्ती घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। या निर्धाराने आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे। 32,528 कोटीचे पॅकेज जे आहे ते सरकारने जाहीर केले, ते पॅकेज अत्यंत तोकडा आहे। 6,500 कोटीचं खरं पॅकेज आहे। बाकीचं पॅकेज जे आहे ते जुने जे अनुदान आम्हाला मिळतंय ते त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे। आकडे फुगून सांगणे आणि हातचलाकी करण्याचा खेळ मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे। 100% नुकसान भरपाई घेतल्याशिवाय थांबणार नाही। या निर्धारानं आता लढाई सुरू झालेली आहे। आरपारची लढाई आता आम्ही सरकार बरोबर करणार आहोत। त्याचं द्योतक एवढ्या मोठ्या संख्येने शेतकरी आज नांदेडच्या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। क्रांतिकारी संघटनेची या सगळ्या बाबत काय भूमिका असणार आहे? पुढची मुंबईत मोर्चा वगैरे काढणार आहेत? क्रांतिकारी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या महिन्याभरामध्ये प्रचंड आक्रमक पद्धतीने रस्त्यावर उतरणार आहे। आरपारची लढाई सरकार बरोबर आम्ही लढणार आहे। जर आमच्या बापाच्या घामाचं दाम तुम्ही घाम पायाखाली तुडवत असाल आणि आमच्या मायचं कुंकू पुसत असाल तर तुम्हाला सुद्धा महाराष्ट्रात फिरू देणार नाही। ही क्रांतिकारी शेतकरी संघटनेची आता पुढची भूमिका आहे। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। त्या 2 दिवसापूर्वी असं म्हणले होते की शेतकऱ्यांना जे आहे ते कर्जमाफीचा नाद लागलाय। त्यांना कशाचा नाद लागलेला आहे हे जर सांगायला गेलो तर त्यांना काळात म्हणजे त्यांचं तोंड सुद्धा दाखवता येणार नाही महाराष्ट्रामध्ये। मला असं वाटतं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना दम दिला पाहिजे आणि आता जर का सरकारमधला कोणताही मंत्री शेतकऱ्याच्या विरोधात बोलला तर त्याच्या अंगावरचे कपडे काढल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। शेतकऱ्याचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही अशी आम्हा शेतकऱ्यांची भूमिका आहे। तुम्हाला असं वाटत नाही की या सगळ्या गोष्टीवर वाचा फोडण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महानगरपालिका असो जिल्हा परिषद असो तुमचे काही उमेदवार पाहिजे? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी लागल्या की नंतर त्याच्याबद्दल बोलू, पण आज आमच्या डोक्यात शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय मिळवून देणं हे आमचं उद्दिष्ट आहे। नुकसान भरपाई, ओला दुष्काळ, कर्जमुक्ती, सोयाबीन कापसाचा भाव, ऊसाचा भाव, कांद्याचा भाव हे सगळे प्रश्न घेऊन प्रचंड मोठं आंदोलन या राज्यामध्ये आम्ही उभं करतो आहे। निवडणुकीच्या वेळेला निवडणुकीचं पाहू। सरकारला काय इशारा असणार आहे? सरकारला इशारा एवढाच आहे की जसं उद्योगपतींचं कर्ज तुम्ही माफ केलं तसं आमचाही उद्योग तोट्यात आमचं कर्ज माफ करा आणि शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या नाही किंवा शेतकऱ्याला सरकारने मदत केली नाही तर सरकारला सुद्धा आम्ही मंत्रिपद भोगू देणार नाही। त्यांना महाराष्ट्रात फिरणं मुश्किल केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। निश्चित आपण बघतोय आपल्यासोबत क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर होते। त्यांच्या नेतृत्वात आज मोर्चा काढण्यात आलाय आणि सरकारने कर्जमाफी केली हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।